वज्रेश्वरीमध्ये जे मंदिर साकारलंय त्याबद्दल आपल्याला काय वाटते? सर्वप्रथम मी वज्रेश्वरी गावात आज एका दर्शनाला आलो होतो गणपतीच्या, आणि वज्रेश्वरी गावातच आई वज्रेश्वरी रेणुका कालिका असलेलं ऐतिहासिक मंदिर जे प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहे त्याचीच प्रतिकृती आमचे मित्र मोहन बाबूराव ठाकरे यांचे चिरंजीव उदय मोहन ठाकरे यांनी आपल्या घरामध्ये गणपतीची उत्सवाच्या निमित्ताने तशीच्या तशी प्रतिकृती हुबेहूब पायऱ्यांपासून ते देवीच्या कळसापर्यंत आणि आतमध्ये असलेल्या गाभाऱ्यातले देवीचं दर्शन सुद्धा आपण करू शकतो अशी उत्तम प्रतिकृती या ठिकाणी बघायला मिळते. अनेक लोक येऊन या ठिकाणी भेट देत आहेत. गावातल्या लोकांना पण खूप आनंद झाला आणि अतिशय उत्तम रीतीने साकारलेला एक प्रयत्न आहे. थोडक्यात इतिहास काय या मंदिराचा? इतिहास असा आहे मंदिराचा की पौराणिक पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी, या दोन पार्श्वभूमी असलेले ठाणे जिल्ह्यातील अनेक देवतांची मंदिरं आहेत. डहाणूची महालक्ष्मी, विरारची जीवदानी माता, आशापुरा माता, अनेक प्रकारचे आहेत. त्यापैकी एक ठाणे जिल्ह्यातली ही भिवंडी तालुक्यात असलेली वज्रेश्वरी देवी. ऐतिहासिक कथा अशी आहे की चिमाजीप्पा पेशवे हे पुण्याला राज्य करत होते आणि वसईचा किल्ला या ठिकाणी वसईत धर्मांतरण, अत्याचार, बाटवाबाटवी अशा प्रकारचे प्रसंग त्या ठिकाणी चाललेले होते. आणि हे जेव्हा चिमाजीप्पांना कळलं तेव्हा धर्माचं रक्षण करण्यासाठी म्हणून वसईचा किल्ला जिंकावा या प्रेरणेने चिमाजीप्पा पुण्याहून निघाले. पुण्याहून येताना ते ठाणे, भिवंडी, वज्रेश्वरी आणि नंतर वज्रेश्वरीत आल्यानंतर वसईचं आक्रमण करावं असं त्यांनी निर्णय केला. आणि मग वसईला जात असतानाच एका दिवशी त्यांना या ठिकाणी कुठल्या तरी देवता आहेत असं समजलं आणि त्या देवतांसमोर ते नतमस्तक झाले आणि देवीला धार्मिकपणे ते नवस बोलून गेले की मी वसईच्या किल्ल्याची मोहीम हातात घेतलेली आहे. या अगोदर जे 2 राजे गेले होते त्यांना अपयश आलं होतं, त्यांना मृत्यू आला होता, परंतु मला मृत्यू आला तरी चालेल, परंतु वसईचा किल्ला मला जिंकायचा आहे असा आम्हाला आशीर्वाद दे. तसं आई भगवतीने रात्री स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत दिला आणि दृष्टांताप्रमाणे असं सांगितलं की वसईच्या किल्ल्याच्या समोर जेव्हा जाशील त्यावेळेला कबुतरांचा थवा तुला उडताना दिसेल आणि ज्या बाजूला कबुतरांचा थवा उडेल त्या बाजूने ते आक्रमण कर, तुला यश मिळेल. अशा पद्धतीचा एक संकेत मिळाला आणि त्या संकेतानुसार चिमाजीप्पा आपलं सैन्य घेऊन गनिमी काळाने अतिशय जंगल होतं, घनदाट जंगलीत स्थानिक लोकांना, कुणबी, कोळी, आगरी अशा लोकांना घेऊन वसईच्या किल्ल्याजवळ पोहोचले आणि ज्याप्रमाणे संकेत मिळाला होता कबुतरांचा त्या बाजूने चिमाजीप्पांनी हल्ला केला आणि सहजासहजी हा वसईचा किल्ला जिंकलेला आहे. परंतु पहिल्यांदा वसईचा किल्ला जिंकल्यानंतर ज्या देवीच्या आशीर्वादाने हा किल्ला जिंकता आला त्याप्रमाणे त्या किल्ल्यामध्ये एक छोटंसं वज्रेश्वरीचं देऊळ बांधलं आणि ज्या ठिकाणी त्यांना साक्षात्कार झाला ते हे वज्रेश्वरी गाव पूर्वीच्या नावाने वडवली असं ओळखलं जायचं. आजही जुन्या नकाशांमध्ये वडवली असाच उल्लेख आहे, परंतु वज्रेश्वरी देवी स्थानापन्न झाली आणि त्या ठिकाणी गावाला नाव वज्रेश्वरीचा लौकिक प्राप्त झाला. अशा प्रकारचे या ठिकाणी जे आपण भव्य मंदिर ऐतिहासिक बघतोय पाषाणाने उभारलेलं हेमाडपंथी रचनेचं, ते चिमाजीप्पांनी 1738 या कालावधीमध्ये बांधून काढलेलं आहे.